नमस्कार. आज आहे 25 जून 1975ला याच दिवशी एक महत्त्वाची घटना घडली होती. देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. देशातील सगळ्याच नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारं, राजकीय स्वातंत्र्यावर गदा आणणारं हे एक चक्र या देशामध्ये चालवलं गेलं होतं. याला आता 45 वर्ष पूर्ण होत आहेत. अनेकांच्या म्हणजे माझी पिढी ती आणीबाणी अनुभवलेली नाही आहे, पण आणीबाणी अनुभवलेल्या अनेक पिढ्या आजही त्या आणीबाणीच्या कथा आपल्याला सगळ्यांना सांगतात. आज त्या आणीबाणीची आठवण झाली की अजूनही अनेकांच्या मनामध्ये थरकाप उडतो. आता काही लोक ज्यांना पत्रकार असं म्हणून ते स्वतःला घेतात, अशी पुरोगामी मंडळी देशामध्ये आणीबाणीसारखी स्थिती आहे, अघोषित आणीबाणी आहे असं म्हणतायत. पण ही आणीबाणी काय होती, आता अघोषित आणीबाणी कशी आहे आणि पुढे भविष्य काय असेल, या गोष्टींचा उलगडा आपण करत जाणार आहोत. ती आणीबाणी काय होती, कशी होती, जरा थोडक्यात सांगाल? तुम्ही काय होती हे विचारलं हे बरं झालं. कारण की आता जी तरुण पिढी आहे, म्हणजे आणीबाणीच्या नंतर जन्मलेली, त्यांनी फक्त ऐकून आहे, त्यांना प्रत्यक्ष माहिती नाही. आणि जो आपला आता चर्चेचा विषय आहे की काही पुरोगामी पत्रकार, विचारवंत, बुद्धिवंत यांनी असा आरोप केलेला आहे की 2014 म्हणजे मोदी सत्तेवर आल्यापासून एका अर्थाने अघोषित आणीबाणी आहे, लोकशाहीचं कसं दमन केलं गेलेलं आहे, हा आरोप करत असताना किंवा आताही कशी घुसमट होते आहे आणि ही अघोषित आणीबाणीच आहे, ही तुलना करत असताना मुळात आणीबाणी म्हणजे काय होती हे कळलं म्हणजे तुम्हाला आत्ताची तुलना करून समजू शकेल. अगदी थोडक्यात मी ढोबळमानानं असं सांगू शकेल, आणीबाणीच्या बाबतीत बऱ्यापैकी लिखाण झालेलं आहे, चांगला मजकूर आता उपलब्ध आहे. पण सर्वसामान्य पातळीवरती 3 ठळक लक्षणं त्याच्या आपल्याला सांगता येतील आणि त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकत होतो की तेव्हा 1975 ते 77 या काळामध्ये आणीबाणी होती. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला होता आणि तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं माध्यम मुद्रित म्हणजे वर्तमानपत्र होते आणि हे सगळ्या वर्तमानपत्रांवरती त्यांना पूर्णपणे सेन्सॉरशिप म्हणजे त्यांच्यावरती त्यांची गळचिपीच करण्यात आली होती. म्हणजे एकतर काही मोठ्या वृत्तसंस्थांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, त्यांचा कागद पुरवठा बंद करण्यात आला, मजकूर जो आहे तो मजकूर सेन्सॉर केला जायचा. म्हणजे संपादकीय विभागामध्ये एक सरकारी अधिकारी बसलेला असायचा आणि प्रत्येक बातम्या, प्रत्येक शब्द न शब्द तपासायला जायचं इतकं. म्हणजे एक पहिलं लक्षण हे, म्हणजे ज्यांना आज आणीबाणी आहे असं जे आरोप करतात त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. आणीबाणीत काय होतं तर सगळ्यात पहिल्यांदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी केल्या गेली आणि वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये इतकं म्हणजे अशा पद्धतीचं दमन केलं गेलेलं होतं. दुसरी गोष्ट अशी होती की राजकीय कार्यकर्त्यांना उचलून सरळ तुरुंगातच टाकलं गेलेलं होतं आणि तेव्हा अशी परिस्थिती होती, हजारो लोकांना उचलून तुरुंगात टाकण्यात गेलं विना चौकशी. म्हणजे तुम्ही आता कल्पना करा, आज ज्यांना असं वाटतंय की आणीबाणी सदृश्य वातावरण आहे, अघोषित आणीबाणी आहे, त्यांनी या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आणीबाणीमध्ये प्रत्यक्षामध्ये असे शेकडो हजारो कार्यकर्ते गावोगावचे उचलून म्हणजे सरकारी अधिकारी तुमच्या दारावरती येणार, तुमच्या नावाचं वॉरंट दाखवून तुम्हाला उचलून घेऊन जाणार, कुठं काहीच त्याच्या बाबतीत दाद, फिर्याद, चौकशी, न्यायालय काहीच नाही. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या संदर्भामध्ये की एक प्रचंड असं दहशतीचं आणि भीतीचं वातावरण. भीतीचं म्हणजे कसं वातावरण की जेव्हा ते पाहतायत की आपल्यासमोर रोज येणारं जे वर्तमानपत्र होतं त्याच्यावर त्याची गळचिपी झालेली आहे, आपल्या आजूबाजूला काम करणारा सामाजिक राजकीय कार्यकर्ता अचानक गायब होऊन तुरुंगात निघून गेलेला आहे आणि तोपर्यंत सर्वसामान्य माणसांसाठी तुरुंग म्हणजे काहीतरी गुन्हा केलेला आहे जनगंभीर आणि त्याला तुरुंगात जावं लागतं. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये एक असं प्रचंड भीती, प्रचंड दडपण असं होतं. आणि हे कशातून म्हणजे लक्षात येतं, हे नुसतं कल्पनेत म्हणणं वेगळं की जेव्हा नंतर आणीबाणीच्या नंतर निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर इंदिरा गांधींचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला, तेव्हा हेच आज जे म्हणतात की अघोषित आणीबाणी आहे, हे सगळे पुरोगामी पत्रकार आणि विचारवंत तेव्हा असं म्हणत होते की जनतेने ज्या अर्थी मोठ्या प्रमाणात जनता पक्षाला निवडून दिलं, मतं दिली, त्या अर्थी जनतेमध्ये या आणीबाणीच्या बाबतीत किती प्रचंड प्रमाणामध्ये राग होता, म्हणजे तो मतपेटीतून व्यक्त झाला. म्हणजे एक तर वृत्तपत्रांची गळचेपी केली गेली हे प्रत्यक्ष दिसणारा तुम्हाला पुरावा. दुसरी गोष्ट राजकीय कार्यकर्त्यांना उचलून तुरुंगात टाकलं गेलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक दडपण तयार केलं, भीती तयार झाली, त्याचा राग
तिची चीड आली म्हणून त्यांनी मतपेटीतून आपलं मत व्यक्त केलं. ह्या 3 गोष्टी तेव्हा घडल्या. आता मला आजची तुलना करून सांगा 2014 पासून ते आतापर्यंत. थेट आणीबाणीमध्ये नाही, पण एक निर्णय देखील अपात्रतेचा झाल्यावर इंदिरा गांधींनी अशीच कृती केलेली नाही, होती. त्याच्यात झालं असं होतं की म्हणजे प्रत्यक्ष आणीबाणीची सुरुवातच कशी न्यायालयाचा झाली? निकालच बदलणे. काय झालं 1971च्या निवडणुकीच्या मध्ये सरकारी यंत्रणांचा त्यांनी वापर केला असा त्यांच्या विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावरती आरोप केला. हा आरोप नुसता नाही केला, हा अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये हा खटला दाखल झाला. 12 जूनला त्या खटल्याचा निकाल असा लागला की इंदिरा गांधी यांनी सरकारी यंत्रणेचा वापर आपल्या निवडणुकीसाठी केलेला आहे हे सिद्ध झालं. त्यांना अपात्र घोषित केलं गेलं. पुढील 6 वर्ष विधानसभा, लोकसभा, विधान परिषद निवडणुका लढवण्यासाठी बंदी घातली गेली आणि तुम्हाला ह्या निर्णयाला न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईपर्यंत स्थगिती पण दिली. म्हणजे असं नाही की ताबडतोब काहीतरी परिस्थिती निर्माण झाली. 24 तारखेला त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पण ह्या निकालामध्ये त्यांची जी अपात्रता होती इंदिरा गांधींची ती रद्द केली. म्हणजे त्यांना खासदार म्हणून कायम ठेवलं, पण संसदेमध्ये जाण्यास त्यांना बंदी घालण्यात आली. आता खरं तर ह्या न्यायाचा सन्मान करून इंदिरा गांधींनी आपण स्वतः राजीनामा देऊन आपल्या पक्षाचा दुसरा कुठलाही प्रतिनिधी त्या पदावर बसवायचा आणि पुढची न्यायालयीन लढाई लढायची किंवा बाकीच्या काय गोष्टी करायच्या ते होत्या. 24 जूनला सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल आल्याच्या नंतरही इंदिरा गांधींनी 25 तारखेला जो आपण ज्याची चर्चा करतो आहोत की ती आणीबाणी लागू केली आणि त्याला बाकीची कारणं दिली. मग ती बऱ्याच जणांनी सांगितलेली आहेत. जयप्रकाश नारायणांचं आंदोलन कसं त्या काळामध्ये चालू होतं सरकारच्या विरोधामध्ये किंवा बाकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या. पण मुख्यतः स्वतःची खुर्ची असुरक्षित झाली असं वाटलं आणि स्वतःला फक्त त्या लोकशाही प्रक्रियेमध्ये काही काळ राजीनामा द्यायची वेळ आली, म्हणजे खुर्ची रिकामी करायची वेळ आली. म्हणून जयप्रकाशांचा नारा तेव्हा गाजलेला होता की जनता आई है कुर्सी खाली करो, इंदिरा कुर्सी खाली करो, जनता आई है, असं ते होतं. कारण की ह्या खुर्चीवर चिटकून बसल्या असा जो संदेश दिला गेलेला होता. आता ही 1975ची तेव्हाची परिस्थिती तुम्ही आता तुलना करा. आज आणीबाणीची परिस्थिती आहे, अघोषित आणीबाणी. मला त्याच्यावरच जायचं आहे थेट. आता तुम्ही जो म्हणताय की आता जी तुलना करायची आहे, विनोद दुवावरती गुन्हा दाखल झालाय. न्यायालयाच्या निर्णयाला आपल्या मर्जीप्रमाणे घेतलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ एक न्यायाधीश निवृत्त होण्याच्या आत राम मंदिराचा निकाल देतो, तोच सरन्यायाधीश पुढे राज्यसभेवर जातो. विनोद दुवावरती गुन्हा दाखल होतो. रवीश कुमार यांच्यावरती रेड पडते, त्यांच्यावरती कारवाई सुरू होते, ईडीची कारवाई सुरू होते. अनेक लोकांना ईडीमध्ये गुंतवलं जातं. वृत्तपत्रांच्या म्हणजे माध्यमांची चॅनलची विक्री होती आहे आणि ते मॅक्झिमम अंबानीसारखा ग्रुप विकत घेतो आहे की जो भाजप किंवा नरेंद्र मोदी यांना फॉर करतो. अशा ग्रुपला विकत घेतलं जातं आहे. काही पत्रकारांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत. ही स्थिती अघोषित आणीबाणीसारखं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. हे सगळं चित्र देऊन आणि फार तर राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणला जातो आहे. काही विषय असा पुढे आणला की फरक कसा ही ती स्थिती आता तीच आहे का, तशी स्थिती आहे का? ती तोच फरक करून सांगतो आहे. विनोद दुवांच्या बाबतीमध्ये सरकार विरोधी तुम्ही काही घोषणा केल्यात, हे केले असा मुद्दा नाही आहे. तुम्ही देशविघातक, देशविरोधी आणि खोटं 2 मध्ये फरक आहे. आणीबाणी 1975ला लढलेले जे लोक होते ते खोट्या गोष्टीसाठी लढलेले नव्हते. प्रत्यक्ष वर्तमानपत्रांना तुम्ही ज्या कुठल्याही बातम्या देण्याच्यासाठी रोखल्या गेलो होतो, खोट्या बातम्या दिल्या गेल्या असा मुद्दा नव्हता तेव्हा. जसं आता आहे, खोट्या बातम्या आहेत, खोटे ट्विट आहेत किंवा आताही कोणालाही न्याय प्रक्रिया नाकारली जात नाही. विनोद दुवांवरती FIR दाखल झाल्याच्या नंतर विनोद दुवाला उचलून तुरुंगात टाकलेलं नाहीये. इनफॅक्ट बोलायची तर खूपच मोठी मोकळी. रवीश कुमारचं तुम्ही नाव घेतलं म्हणून सांगतो. रवीश कुमार असं 2015ला म्हणाले होते की माझ्या विरुद्ध खूप मोठं कटकारस्थान चालू आहे आणि शक्यता आहे आता माझी नोकरी पण जाईल. 6 वर्ष झाले रवीश कुमार यांची नोकरी NDTVतून सरकारच्या वतीच्या दडपणामुळे गेलेली नाही. आणि दुसरं तुम्ही जो ईडीचा मुद्दा काढला तो एक लक्षात घ्या, 2 मध्ये फरक आहे. आणीबाणीच्या काळामध्ये राजकीय गुन्ह्यांसाठी ज्यांना तुरुंगात टाकलं गेलं किंवा पत्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी म्हणून तुरुंगात टाकलं गेलं ही गोष्ट वेगळी. आजही NDTVचे मालक प्रणवराव यांच्यावरती ईडीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना बंदी घातलेली परदेशी प्रवास, त्यांचा पासपोर्ट पण जप्त केला गेलेला आहे. किंवा कुणावरती जेव्हा ईडीची तुमच्यावरती चौकशी सुरू होते आणि कारवाया सुरू होतात तुम्ही तेव्हा ठीक आहे, याच्यामध्ये राजकीय अर्थ ज्याला काय काढायचं प्रसारणावर बंदी नाहीच आहे, पण कुणाच्याच नाहीये ना. आज कुठलंही माध्यम, तेव्हा तर फक्त वर्तमानपत्र होती, त्याच्यामुळे जो पहिला मुद्दा जो निकालात निघतो तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा, की आजही रवीश कुमार त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या चॅनलवरती बोलतच आहेत ना.
विनोद दुआ आजही त्यांच्यावरती FIR दाखल करून झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या पद्धतीनं लिहितच त्यांची जो ब्लॉग त्यांचं चालूच आहे ना. सगळी माध्यमं ज्यांना आपण म्हणजे तेव्हा तर फक्त वर्तमानपत्र होतं, आज चॅनल्स असतील, छोटे चॅनल्स आहेत, वेब पोर्टल आहेत, फेसबुक आहे, ट्विटर, फेक अकाउंट आहेत. आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी तर आरोपच केला की 1.5 लाख फेक अकाउंट आहेत की ज्याच्यावरून ट्रोल केलं गेलं. म्हणजे नुसतंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, त्याचा गैरफायदा पण घेतला जातो ना एका पद्धतीनं. त्याच्यामुळे त्या मुद्द्यावरती आज आणीबाणी आहे असं म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट, कोणालाही विना चौकशी, विना त्याच्यावरती काही गुन्हे नोंदवले असताना तुरुंगात टाकलं असं घडलेलं नाही. सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ढोबळमानानं अगदीच काही ठिकाणी लोकल पातळीवरती, स्थानिक पातळीवरती व्यक्तिद्वेषाने काही गोष्टी घडत असतील एवढ्या मोठ्या व्यवस्थेमध्ये, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण एकूण सगळा देश म्हणून तुम्ही जर विचार केलात तर असं झालेलं नाही आहे आजही की एखाद्या पत्रकारावरती गुन्हा दाखल केला आणि काहीच चौकशी न करता त्याला तुरुंगात डांबल्या गेलं. की ज्या आनंद तेलतुंबड्यांच्या बाबतीमध्ये पुरोगामी मोठ्या प्रमाणामध्ये आरोप करत होते, त्यांना नोव्हेंबर 2018 पासून ते एप्रिल आत्ता 14 इतके दिवस न्यायालयीन प्रक्रियेसाठी जामिनावरती मोकळं सोडण्यात आलं होतं. आणि आताही त्यांना अटक नाही केली, त्यांना सांगितलं की तुम्ही शरण या म्हणून, आणि नंतर ते 14 तारखेला शरण आलेत. सफुरा जरगर जिच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केल्या गेल्या, तिलाही परवा न्यायालयाने जामीन मंजूर केला गेलेला आहे. म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया आजही कोणालाही नाकारल्या गेलेली नाही. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावरून हा जो पुरोगामी दावा आहे की आणीबाणी सदृश्य परिस्थिती होती तो खोटा ठरतो. कारण की सगळ्यात मोठा पुरावा असा होता की आणीबाणीमध्ये इंदिरा सरकारने केलेल्या अत्याचारामुळे लोकांवरती चीड मनामध्ये आली आणि त्यांनी इंदिरा सरकारचा पराभव केला. म्हणजे हा पुरावा आहे असं ह्या सगळ्याच लोकांनी यापूर्वी लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या पुरोगामी पत्रकार विचारवंतांनी सातत्याने असं लिहिलेलं आहे की स्वातंत्र्याची गळचेपी केली म्हणून सर्वसामान्य लोकांची त्याच्याबद्दलची चीड उफाळून आले आणि त्यांनी निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा पराभव केला. मी असं विचारतो, 2014 ते 2019 या काळामध्ये भाजप, मोदी, अमित शहा संघ यांनी जर अशा पद्धतीनं लोकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी केली असती तर 2019ला त्यांना लोकांनी निवडून दिलं असतं. मग तुम्ही तेव्हा ते निकष जो लावाला 71ला तीच परिस्थिती आहे की 71 साली इंदिरा गांधी मोठ्या बहुमताने निवडून आलेले आहेत, बांगलादेशची निर्मिती झालेली आहे, त्यांना दुर्गा असे शब्द तेव्हा जो वापरला गेलेला आहे, लोक त्यांच्या पाठीशी आहेत. नंतर त्यांनी निवडणुका न घेता बघा म्हणजे मुदत म्हणजे लोकसभेची मुदत लांबल्या गेली तेव्हा, म्हणजे ठरलेल्या काळात निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका न घेता लोकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी केल्याच्या नंतरची प्रतिक्रिया आहे. आणि तसं जर असेल तर 2019मध्ये मोदी सरकारचा, भाजपचा पराभव व्हायला पाहिजे होता, किमान त्यांचं बहुमत तरी कमी व्हायला पाहिजे होतं. नेमकं उलटं झालेलं आहे की त्यांची मतं वाढलेली आहेत, टक्केवारी मतं वाढलेली आहेत. त्याच्यामुळे तिन्ही मुद्दे, पत्रकारांना स्वातंत्र्य, त्याच्यानंतर सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकणे आणि सर्वसामान्य लोकांना त्याच्याबद्दल चीड असणे, तिन्ही मुद्दे जे तेव्हाच्या आणीबाणीमध्ये होते ते आता तुम्ही जर आणीबाणी म्हणत असाल तर हे सकृत दर्शनी दिसत नाहीत. आणि मी ह्यासाठी हे ठळकपणे 3 मुद्दे मांडतो की नुसतं कल्पनेमध्ये आरोप करणे ही गोष्ट वेगळी. म्हणजे मी म्हणतोय की बाबा तुम्ही हिंसक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहात, तर तुम्ही म्हणाल की त्याचा पुरावा सांगा ना. तुम्ही एखादा गुन्हा जर केला असेल तर मला असं म्हणता येईल की सुशील कुलकर्णी गुन्हेगार आहे. पण मी कल्पनेमध्ये म्हणणार तुम्ही कुठलाही गुन्हा केलेल्याचा पुरावा नाही, तुम्ही कुठल्या गुन्हा करताना कुठे सापडलेले नाहीत किंवा तुमच्या गुन्ह्याचं कुठं नोंद नाही, पण माझ्या कल्पनेत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सातत्यानं, म्हणजे कुमार केतकर असं म्हणत होते की निवडणुकाच होणार नाहीत, 2019मध्ये निवडणुका होणार नाहीत, निकालच लागणार नाहीत, म्हणजे निकाल लागले तरी मोदी सत्ता सोडणार नाहीत, त्याच्यानंतर दंगे होतील. हे काहीच घडलं नाही ना. तुम्ही जे सांगत होता हे काहीच घडलं नाही. बरं, फक्त लोकसभेचंच नाही, 2014च्या नंतर ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, म्हणजे जवळपास 31 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आपण त्याचा जर हिशोब केला, एका तरी राज्यामध्ये ठरलेल्या मुदतीपेक्षा निवडणुका लांबल्या आहेत किंवा टाळल्या गेलेल्या आहे, लोकशाही प्रक्रिया नाकारल्या गेलेली, असं कुठं घडलंय? त्याच्यामुळे ह्या तिन्ही मुद्द्यांवर महाराष्ट्रात कोरोनाच्या ह्याच्यात सुद्धा मुख्यमंत्र्याचं पद वाचण्यासाठी निवडणुका घेतल्या गेल्या त्या विधान परिषदेच्या. त्याच्यामुळे हे जे 3 आरोप केले जातात सकृत दर्शनी, आणखी हे पुन्हा वैयक्तिक कोणाला काय वाटतंय असं घेत बसलो आपण, त्याला काय अर्थ नसतो. ज्या 3 मुद्द्यांच्या प्रमुख आधारे तुम्ही तेव्हा आणीबाणीची परिस्थिती असं म्हणत होता, त्याच मुद्द्यांच्या आधारे आज जर म्हणायचं असेल तर तशी आणीबाणीची परिस्थिती आहे असं म्हणता येईल. मग एकीकडं ज्याला पुरोगामी म्हणून असे
खास करून तो मुद्दाम शब्द वापरतो डावे. हां. पत्रकार या सगळ्या अर्थाने असं बोलत राहतात, विशेष करून डावे दिसत आहेत म्हणून मी म्हणतो की डावे पत्रकार यात जास्त बोलताना दिसत आहेत. या सगळ्या प्रोपोगंड्यांनी डाव्यांचा किंवा डाव्या पक्षाचा, डाव्या विचारधारेचा फारसा काही फायदा होणारा दिसत नाही आहे. झालाच तर तो झालाच तरचा प्रश्न आहे, जर तरचा विषय झालाच तर थोडाफार काँग्रेसला होईल, बरोबर. अशी स्थिती असताना सुद्धा या सगळ्या लोकांना अशी आणीबाणीची स्थिती का वाटतेय, असं का होतंय? का केतकर म्हणतायत तसं हा सगळ्यांच्या मिळून एका व्यापक कटाचा भाग आहे, काय आहे काय नेमकं? नाही, चांगली म्हणजे हा मुद्दा चांगला, व्यापक कटाचा मुद्दा चांगला आहे. काय आहे, तुम्ही एक लक्षात घ्या परिस्थिती. डावे हा जो शब्द वापरला त्याच्यामध्ये मी फोड करतो, त्यामध्ये कम्युनिस्टांना घेऊ नका, कारण की ते आणीबाणीच्या काळातही तेव्हा ते यांच्याबरोबर नव्हते. ते त्यांचे देशविरोधी कृत्य चालू असतात. आता चीनवरून त्याचा पुरावा भेटलेला आहे, त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं कारण नाही. डाव्यांमध्ये समाजवादी येतात प्रामुख्यानं, आणि हे सगळे लोहिया परंपरेतले लोक आहेत. हे लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जयप्रकाशजींच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा जन आंदोलन उभं राहिलं. खरंच लोकांमध्ये राग होता, त्याच्यामुळे सत्ता परिवर्तन झालं आणि जनता पक्ष स्थापन झाला, सत्तेवरती आला, इथपर्यंत सगळं बरोबर आहे. ह्याच्यामध्ये यांच्यासोबत जनसंघांची लोकं होती. 90च्या जवळपास खासदार तेव्हा जनसंघाचे निवडून गेलेले होते जनता पक्षाच्या ह्याच्यामध्ये. ह्या फाटाफुटीमध्ये प्रत्यक्ष जनता पक्षामध्ये त्याच्यामध्ये जनता पक्षाच्या त्या काळामध्ये ज्या काही मतभेद झाले ते समाजवाद्यांच्या आपसामधले झालेले आहेत, त्याच्यामध्ये जनसंघाचे लोक नव्हते. आता लक्षात घ्या, 1980ला परत जेव्हा इंदिरा गांधी निवडून आल्या, त्या सगळ्या प्रयोगाचा तो प्रयोग फसल्याच्या नंतर जनसंघवाल्यांनी शहाणपणा करून भारतीय जनता पक्ष ह्या नावानं वेगळा पक्ष स्थापन केला, पण ते चुकून परत ह्या डाव्यांच्या बरोबर गेले नाही, समाजवाद्यांच्या बरोबर. आणि जनता पक्ष, तेव्हाचं त्याचं नाव जनता पक्ष होतं, आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर त्याचे अध्यक्ष होते नंतर, जेव्हा 80ला हे सगळं विस्कटलं तेव्हा. 1980च्या नंतर ते 1980च्या राजकीय पराभवाच्या नंतर आज तागायत ह्या सगळ्या डाव्यांना कुठल्याही पद्धतीनं राजकीय त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही. काही छोट्या छोट्या प्रमाणात झालं, छोट्या गटांमध्ये झालं, म्हणजे लालू प्रसाद यादवांना थोडंसं यश मिळालं. त्याच्यानंतर मुलायम सिंग यादव, सगळे त्याचपर्यंत रामविलास पासवान, हे सगळे त्या जनता पक्षाच्या काळामध्ये आलेले पुरोगामी चळवळीतले सगळे नेते आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या फरक. त्याच्यानंतर तुम्हाला असं एक लक्षात येईल की 1980च्या नंतर NGO-करण फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये ह्या सगळ्या डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं NGO-करण झालं. म्हणजे जसं मोहनधारी यांची वनराईसारखी संस्था, बाबा आमटेंची संस्था, तुम्ही असे कितीतरी समजून घ्या, देशभरमध्ये आहे. असं आपण महाराष्ट्रातलं समजून घ्या, अंबाजोगाईपर्यंत ते लोन जात, तुम्ही सगळे घ्या. तुमच्या असं लक्षात येईल की नेमकं 1980च्या नंतर राजकीय पराभवाच्या नंतर मोठ्या प्रमाणात डावे कार्यकर्ते हे सगळे काय म्हणता येईल त्याला, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये त्यांना अडकवण्यात आलं. म्हणजे मी तर असा उलटा आता आरोप करतो, आणि ह्याला शासनाने निधी दिलेला आहे. ह्या NGO-ना फार मोठ्या प्रमाणात, इंडियन एक्सप्रेसनी 2008ला एक मोठी स्टोरी केली होती की 9,000 कोटी रुपये तेव्हा NGO-मध्ये, नावाला NGO आणि होते GSO, काही गव्हर्नमेंट सपोर्टेड ऑर्गनायझेशन. नाही, गव्हर्नमेंट GSOच आहे, बरोबर आहे. नाही, आणि इतकंच नाही, बाहेरून पण पैसे होते. तर त्याच्यातला समजा जो गैरव्यवहार आहे तो मी बाजूला ठेवतो, तिस्ता सेटलवाड किंवा यांच्या बाबतीमध्ये जे झालं, किंवा आता इंदिरा जयसिंगच्या बाबतीमध्ये, म्हणजे रोहिंग्या मुसलमानांच्या तुम्ही काय खटले लढा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपये बाहेरून कसे आले, ह्याचे जे आता पुरा, हे आपण बाजूला ठेवूयात, त्याच्यामध्ये वादात न जाता. पण जे खरंच प्रामाणिकपणे काम करत होते, पण त्यांचं काय झालं की जसं सरकारी कार्यालयामध्ये होतं तसं त्या निधीमुळे हे सगळे कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या पॅरलाइज झाले, अपंग होऊन गेले. आणि त्याच्यामुळे ह्यांची जी, आणि तेव्हा काय झालं की एकीकडं म्हणताना राज्य काँग्रेसचं आहे, आणि ह्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी पोचताना मात्र सामाजिक सगळी चळवळ ही डाव्यांची पोचलेली आहे. म्हणजे अशी एक परिस्थिती 1980च्या नंतर तयार झाली. म्हणजे राज्य काँग्रेसचं आणि सामाजिक संस्था मात्र डाव्यांची, आणीबाणीची आठवण येत राहू नये म्हणून काही समजा. किंवा गमतीनं असं म्हणायचे की यशवंतराव चव्हाणांनी शेतकरी कामगार पक्ष संपवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय केला, तर शेतकरी कामगार पक्षांच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांना दारूचे गुत्ते देऊन टाकले. आणि नंतर पुढच्या 15-20 वर्षांमध्ये शेतकरी कामगार पक्ष कसा संपला असं गमतीनं बोलल्या जातं. मराठवाड्यात ते विशेषतः त्याचं उदाहरण तुम्ही अजून चांगल्या पद्धतीनं सांगू शकाल. तर ते दारूचे गुत्ते दिले होते, नंतर त्यांनी सामाजिक संस्था दिल्या, आपण असं म्हणूयात. तर झालं असं की 2014च्या नंतर मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर शासकीय एका अर्थाने जो पाठिंबा होता अशा मोठ्या संस्थांना तो नाहीसा झाला.
परदेशातल्या पैशांच्या बाबतीमध्ये पण काही प्रश्न निर्माण झाले आणि चांगलं काम करणाऱ्यांच्यासाठी सुद्धा झाले. म्हणजे हे काही गैरव्यवहार करणाऱ्यांपुरतं आहे असं म्हणत नाही मी. ह्या सगळ्यातून एक निराशा डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आली. म्हणजे राजकीय यश मिळत नाही आहे आणि आपण ज्या काही एक सामाजिक काम करून एक विशिष्ट प्रतिष्ठा आणि आपलं एक स्थान समाजामध्ये टिकवून ठेवत होतो तेही शिल्लक राहत नाही. आणि तिसरी जी गोष्ट होती माध्यमं, तोपर्यंत डाव्यांचं माध्यमांवरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रभुत्व होतं. नंतर म्हणजे विशेषतः 2010च्या नंतरच तुमच्या असं लक्षात येईल की जगभरची माध्यमं जेव्हा आपल्या भारतामध्ये किंवा एकूणच माध्यमं इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मुद्रित माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमं असं जे स्थित्यंतरामध्ये डाव्यांची जी त्याच्यावरची जी पकड होती ती ढिली झाली. म्हणजे राजकीयदृष्ट्या 1980च्या नंतर प्रभाव संपला. सामाजिक संस्थांच्या पातळीवरती जे सगळा आधार होता तो संपला. आणि तिसरा जो होता माध्यमांवरची पकड ती साधारणतः 2010च्या नंतर 2008 नंतर ती ढिली झाली. ह्या तीनमधून आलेलं एक विफलता आहे एक प्रकारची, त्याच्यामधून ही उमटलेली प्रतिक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटत राहतं असुरक्षित की बाबा आपलं आता कुठल्याच पद्धतीचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, जे वेगवेगळ्या माध्यमातून शिल्लक राहत होतं. आणि त्यांना जी शेवटची आशा होती की एखाद्या राजकीय पक्षानं तरी आपल्याला जवळ करावं आणि तोही भाजप विरोधी असला तर जास्त चांगलं. पण दुर्दैवाने विचाराचं अधिष्ठान असलेले आणि ज्यांना काही असं वाटते अशा कुणाला जवळ करायचं भाजप तर ते तुमचे शत्रूच आहे ते सोडा, पण बाकीच्या राजकीय पक्षांना आज गरज उरलेली नाहीये ना. म्हणजे जसं शरद पवार त्यांच्या सगळ्या सोयीसाठी सत्ता असताना देवाऱ्यात बसून तुम्हाला मोठेपणा देऊन जे लाभ द्यायचे होते आणि ती आता गरज वाटत नाहीये त्यांना. आणि ते पुन्हा कसे तेव्हा नाही सत्ता आजही आली तरी म्हणजे आता विधान परिषदेवरती 12 आमदार निवडायचे आहेत. तुम्ही तरी सांगू शकता का की हे सगळे पुरोगामी तथाकथित लेखक आणि पत्रकार यांना घेतील? नाही. हे त्याच्यामध्ये हे म्हणजे तुम्ही म्हणत असताना इकडे टीका मात्र मोदी भाजप ह्याच्यावरती करतात. खरी टीका करत तर या पुरोगाम्यांची अशी आहे की ज्यांच्यावरती विश्वास ठेवून होते ते त्यांना आता कुठल्याच पद्धतीनं समाजात स्थान द्यायला तयार नाही. ही आणीबाणीची एका अर्थाने परिस्थिती त्यांना वाटते आहे. म्हणून ते त्यांच्यातली असलेली विफलता इतरांच्या वरती सांगून असं म्हणतात की बघा हे कसं चालू आहे. डावे म्हणजे कम्युनिझम संपत आलाय. डावे आता विफलता ज्याच्यावर आहेत त्या अक्षरशः ते नामोहरम झाल्यासारख्या स्थितीमध्ये आहेत. काँग्रेसला फार बळ दिसत नाही आहे. म्हणजे उद्याचा काळ हा काँग्रेसचा असेल अशी शक्यता कमी दिसते या सगळ्या याच्यामध्ये. अशा स्थितीत भाजप हा एकमेव पक्ष आणि त्यातल्या त्यात नरेंद्र मोदीसारखा नेता हा प्रचंड ताकदीनं पुढे येतो आहे. लोकशाहीचं हळूहळू अधपतन होईल आणि ही वाटचाल हुकुमशाहीकडे जाईल अशी स्थिती दिसते देशामध्ये. आणि एकीकडं आपण म्हणतोय आणीबाणी नाही आहे पण तरीही एका नेतृत्वाभोवती गुंफलं चाललं आहे आणि देश आता हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करतोय अशी सगळी ही स्थिती वाटते का हे सगळं समाप्त करताना? नाही, मी थोडंसं याच्या बाबतीत सहमत नाही. काय होतं बऱ्याचदा अडचण अशी होती की समोर दिसत असताना मोदींचा चेहरा दिसतो आणि सगळं त्याच्या भोवती फिरत राहतं. मोदी ही आत्ताची घटना आहे म्हणजे समकालीन ह्याच्यातला एक चेहरा आहे. असाच हा चेहरा इंदिरा गांधी होता ना 1971ला. तुम्हाला जे आज मोदी वाटतायत ना अशीच परिस्थिती 1971ला बांगलादेशचं युद्ध आपण जिंकल्यानंतर इंदिरा गांधीच्या बाबतीत होतं. त्याच्यामुळे एक दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय समाजाला तुम्ही असं 5-25 वर्षांमध्ये समजून घेऊ नका, म्हणजे त्याच्यावरून जज करू नका. 45 वर्षाच्या आणीबाणीच्या कालखंडातून लगेच असा निष्कर्ष काढून जर मोकळे होणार असतील हे की आता काही खरं नाही. आपण अक्षरशः हजारो वर्षापासून विविध पद्धतीचे अतिक्रमण पचवून आपलं म्हणून काही आहे असं टिकून ठेवलेला हा समाज आहे आणि त्यानं इतक्यातही स्वतःचं सत्व हरवलेलं नाही आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांचं एक संदर्भ लोक विसरतात. बाबासाहेब असं म्हणत होते की फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतर जी मूल्य आली लोकशाहीची आधुनिक म्हणतो आपण आणि त्याच्यातून सगळीकडे लोकशाही आली हे जरी खरं असलं तरी आमच्याकडे त्याच्या पूर्वीचे संदर्भ आहेत. म्हणजे त्यांनी पार बुद्धाच्या काळातले जेव्हा शाक्य संघ होते आणि तेव्हामध्ये 20 वर्षाच्या प्रत्येक पुढच्या 20 वर्ष पूर्ण झालेल्या युवकाला त्याच्यामध्ये प्रवेश म्हणजे एका अर्थाने तेव्हाची संसद ग्राम संसद असा एक संदर्भ फार सुंदर बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे ही लोकशाहीची मूल्ये आमच्याकडं फार आधीपासून आहेत. किंवा तुम्ही न्यायाच्या बाबतीत सुद्धा आता जेव्हा बोलत होता तेव्हा तुम्ही लक्षात घ्या आधी गावामध्ये अशी प्रथा होती की कुणाही दोघांमध्ये झगडे झाले तर प्रत्येकाने आपले 2-2 त्याच्यामध्ये पंच द्यायचे आणि त्या दोघांनी मिळून अजून एकाला निवडायचं आणि हे असे 5 तिथे बसवायचे आणि त्यांच्या 5मुखी परमेश्वर
म्हणजे तुमच्याकडे लोकशाहीची एक नकळतपणे चालू असलेली जुनी खूप परंपरा आहे. बाबासाहेबांनी पण नोंदवले, इतरही विचारकांनी नोंदवून ठेवलेलं आहे. त्यामुळे ती इतक्या अशा छोट्याशा काही ह्यांनी ती बदलेल असं नाही. आणि आता तुम्ही जो शेवटच्या मुद्द्यावर आपण येऊयात की आता भाजपला किंवा मोदींना पर्याय कुठला आहे. भारतीय जनतेने त्या वेळेस म्हणजे मोदी हा पर्याय असेल हे 2012 मध्ये कोणाला वाटलं होतं का? नव्हतंच. अगदी अण्णा हजारे नेतेपदी निवड होईपर्यंत, प्रचार प्रमुखपदी निवड होईपर्यंत असं नव्हतं, काहीच वाटलं नव्हतं ना. तुम्ही लक्षात घ्या ना. किंवा तुम्ही इतकं कशाला महाराष्ट्रामधली गोष्ट लक्षात घ्या. 2014च्या आधी म्हणजे 2014च्या जानेवारीत सुद्धा कोणीतरी असं फडणवीस मुख्यमंत्री असं वाटलं नाही. मुख्यमंत्री होतील उद्धव ठाकरेंची तरी कुठे अपेक्षा होती? म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की तुमच्या असं भारतीय एकूण ह्याच्यामध्ये त्या वेळेप्रमाणे नेतृत्व तयार झालेलं आहे. त्या वेळी पर्याय तयार झालेले आहेत आणि अतिशय प्रगल्भता. 1999ला महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या असताना एकदाच म्हणजे एकाच मतदान केंद्रावरती 2 ते EVM मशीन ठेवलेले असायची. पण दोन्ही ह्याला लोकांनी वेगवेगळं मतदान केलेलं आहे. मतपत्रिका होत्या सॉरी तेव्हा. पण असं नाही झालं की एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असताना सुद्धा लोकांनी वरती भाजप सेनेला मतदान केलं, पण विधानसभेला मात्र त्यांना पाडलेलं. आणि आताही दिल्लीमध्ये भाजप मोदी संघ सुद्धा जे काही परिस्थिती लोकांना वाटलं की आपच इथे योग्य आहे तर लोकांनी आपलाच निवडून दिला. दिल्लीत खासदार भाजपचे येतात, आमदार मात्र आपचे येतात. म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की हे आरोप करणारे हे विसरतात की भारतीय नागरिक हा भारतीय सामान्य नागरिक हा अतिशय देशप्रेमी, सजग आणि लोकशाहीला अतिशय पोषक असा हा घटक आहे. आणि ह्यानं आत कधीही हुकुमशाही प्रवृत्तीला थारा दिलेला नाही, ती कोणाची कुठल्याही स्वरूपाची असो. ह्या सर्वसामान्य भारतीय माणसाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. त्याच्यामध्ये जे एक प्रगल्भता आहे ती ओळखली तर तुमच्या असं लक्षात येईल की वेळोवेळी जेव्हा जो शक्य आहे तेव्हा तो पर्याय ह्या लोकांनी उभा करून दिलेला आहे. त्यामुळे आता तर आणीबाणीची परिस्थिती नाहीच आहे, पण पुढे सुद्धा कुणाची हुकुमशाही आणीबाणीची परिस्थिती लोक सहन करतील असं नाही. 50 वर्षापेक्षा अधिक वय ज्यांचं आहे ना, त्यांनी आणीबाणीचे चटके अनुभवलेले आहेत. ही चर्चा यासाठी केली आहे की 50 वर्षाच्या अलीकडची तुमची आमची पिढी त्या आणीबाणीच्या गप्पा ऐकून आहे. आणीबाणी खरंच एक दुःस्वप्न होतं आणि ठरवून केलेला अपघात होता. आता असा अपघात होईल अशी शक्यता, भीती डाव्या आणि पुरोगामी पत्रकारांच्याकडून व्यक्त केली जाते आहे. हे व्यापक कटाचा भाग म्हणून असेल तर आणीबाणी काय आहे हे आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे, यासाठीची चर्चा केली होती. सुदैवानं आता तरी आणीबाणीची स्थिती दिसत नाही आहे आणि ती येईल अशीही स्थिती दिसत नाही आहे. अशी स्थिती कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि तो व्यापक कट आपण समजून घेऊ. नुसता समजून घेऊन नाही तो उधळून सुद्धा लावूया. नमस्कार. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.